हॅलो फ्रेंड्स, कुक विथ शारदा बडे या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओमध्ये पाहताय ही कुठलीही स्वीट डिश नसून हलकीशी तिखट अशी आलेपाक वडी आहे. हिवाळ्यामध्ये होणाऱ्या सर्दी, खोकला आणि सांधेदुखीवर अतिशय गुणकारी अशी आलेपाक वडी बनवायला अगदी सोपी आहे. येथे एक वडी मी तोडून देखील दाखवलेली आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. आलेपाक बनवण्याकरता येथे मी फ्रेश कोवळं असं आलं घेतलेलं आहे. तर हे पाव किलो आलं आहे. हे स्वच्छ धुवून घेऊया. येथे मी आलं 10 मिनिटं पाण्यात भिजत घालून मग स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, ज्यामुळे आल्याची साल अगदी सहज निघते. पिलर न वापरता आल्याची साल अशा प्रकारे अगदी सहज निघतात. तर ही होती तुमच्यासाठी एक स्पेशल टिप. तर चला मग सर्व आल्याची साल काढून घेऊया. त्याचबरोबर आल्याचा खराब असलेला भाग देखील सुरीने कट करून घेऊया. सर्व अद्रक पील करून झालेलं आहे. तर अंदाजे 200 ग्रॅम इतकं आलं आपलं शिल्लक राहिलेलं आहे. घेतलेलं सर्व आलं बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेऊया, ज्यामुळे आल्याची फाईन अशी पेस्ट आपल्याला बनवता येईल. त्याचबरोबर वडीमध्ये आल्याचे थ्रेड्स येणार नाहीत. आणि पाहू शकता येथे सर्व आलं आपलं कट करून झालेलं आहे. आल्याचे सर्व तुकडे छोट्या मिक्सी जारमध्ये घालून याची पाण्याचा एकही थेंब न घालता फाईन अशी पेस्ट बनवून घेऊया. आणि येथे पाहू शकता एकदम फाईन अशी पेस्ट रेडी आहे. त्यानंतर गॅसवर कढई तापत ठेवूया आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून तूप घालून घेऊया. तूप हलकंसं मेल्ट झालं की त्यामध्ये तयार पेस्ट घालून घेऊया. 2 मिनिटापर्यंत तुपावर ही पेस्ट परतवून घ्यायची आहे. त्यामुळे याच्यामध्ये असणारं पाण्याचं कंटेंट कमी होईल आणि त्यामुळे आपली आलेपाक वडी 2 ते 3 महिन्यापर्यंत अगदी सहज टिकेल. तीन मिनिटे झालेली आहेत आणि येथे पेस्टची कन्सिस्टन्सी पाहू शकता. ड्राय अशी पेस्ट येथे दिसत आहे. या स्टेजला ॲड करूया 1 बाउल इतकी साखर. तर 1 बाउल इतकी आपली पेस्ट होती, त्यासाठी समप्रमाणामध्ये 1 बाउल इतकी साखर ॲड करूया. वजनी प्रमाणामध्ये 200 ग्रॅम आल्यासाठी 200 ग्रॅम इतकी साखर. साखर ॲड केल्यानंतर हे मिश्रण कंटिन्युअसली मिक्स करून घ्यायचं आहे, हलवत राहायचं आहे. 5 मिनिटानंतर या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला हे मिश्रण मिळेल. तर येथे पाहू शकता मिश्रण घट्टसर झालेलं आहे. या स्टेजला पुन्हा एकदा 2 टेबलस्पून इतके तूप ॲड करून घेऊया. कढईला जर अशा प्रकारे पांढरट लेअर आलेला असेल तर येथे आपलं मिश्रण तयार आहे. तूप ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटापर्यंत मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण कढई सोडायला लागलं की ते तुम्हाला हवे असणाऱ्या कंटेनरमध्ये काढून घ्यायचं आहे. येथे मी एक कंटेनर घेऊन त्याच्यामध्ये बटर पेपर ठेवून मिश्रण ओतून घेतलेलं आहे. याऐवजी प्लेटला तूप लावून देखील हे मिश्रण तुम्ही सेट करून घेऊ शकता. कंटेनरमध्ये सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर सर्व मिश्रण स्पॅच्युलाच्या साहाय्याने इव्हनली स्प्रेड करून घेऊया. आणि येथे आपलं मिश्रण छान स्प्रेड करून झालेलं आहे. यानंतर मिश्रण सेट होण्यासाठी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा नॉर्मल रूम टेम्परेचरला ठेवलं तरी देखील चालेल. येथे आपलं मिश्रण सेट झालेलं आहे. हवे असणाऱ्या आकाराच्या वड्या पाडून घेऊया. आणि अशा प्रकारे हिवाळ्यामध्ये होणाऱ्या सर्दी खोकल्यावर बहुगुणकारी अशी आलेपाक वडी घरच्या घरी कमीत कमी वेळेमध्ये तयार आहे. या हिवाळ्यामध्ये तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझी खात्री आहे की तुम्ही अशा प्रकारे आलेपाक वडी नक्की बनवाल.
सर्व वड्या व्यवस्थित कट करून झालेल्या आहेत. ह्या वड्या तुम्ही 3 महिन्यापर्यंत एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. वड्या पाडून झाल्यानंतर त्या अशा प्रकारे मोकळ्या करून घेऊया. त्यामुळे आपल्याला अगदी सहजपणे ह्या सेपरेट करता येतील. आणि पाहू शकता छान अशा आलेपाक वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर सुरुवातीला एक वडी तोडून देखील दाखवलेली आहे. खुसखुशीत अशा ह्या बनतात. तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा. केवळ हिवाळ्यामध्येच नाही तर एरवी देखील खोकला किंवा सर्दी झाली असेल तर रामबाण असा उपाय म्हणजे आलेपाक वडी. आलं उष्णतावर्धक आहे, त्यामुळे केवळ एक वडी खाल्ली तरी सुद्धा पुरेशी आहे. लहानांपासून मोठ्यांसाठी उपयुक्त ठरणारी आलेपाक वडी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा.